मित्रांनो, आजचा हा आपला मिनी ब्लॉग गजानन महाराजांच्या प्रकट दिनाबद्दल आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक. प्रकट दिनाच्या एक दिवसा अगोदर गजानन महाराजांची पालखी काढण्यात आली होती. त्या दिवशी नाचत गाजत मिरवणूक काढली. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी मी मंदिरात गेली होती. मग तिथे दर्शन घेतले आणि त्यांना हॅपी बर्थडे म्हटले. या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या बाजूला गजानन महाराजांची मूर्ती स्थापित केलेली आहे. तुम्हाला माहित आहे की गजानन महाराजांना कोणकोणत्या नावाने ओळखले जाते? जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते सर्व नावे टाईप करा. मंदिरामध्ये डेकोरेशन करणं चालू होतं. मग थोडीफार सजावट केल्यानंतर आणखी एकदा दर्शन घेतले आणि मग बाहेर इथे महाप्रसादाची तयारी चालू होती. मग संध्याकाळी आरती होण्या अगोदर या लहान लहान मुलींनी मस्तपैकी डान्स परफॉर्म केला. म्हणजे तिथे जमलेल्या सर्वांसमोर फुल कॉन्फिडन्सने अतिशय सुंदर डान्स केला. नंतर गजानन महाराजांची महाआरती करण्यात आली. प्रगट दिवसानिमित्त केक कापण्यात आला. दर्शन घेण्यासाठी खूपच गर्दी जमली होती. त्याचबरोबर चला मग आपण सुद्धा म्हणू अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात भोवती महाप्रसादासाठी लाईन लागली होती आणि इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मग मी महाप्रसाद घेतला. अशा प्रकारे हा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. पर्यंत बाय बाय.